हे बघा घड्याळ सकाळचे 5 वाजलेत. हॅलो, नमस्कार. मी लक्ष्मी. सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आजपासून नवीन वर्ष चालू झालंय, तर नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना. आज गुरुवार, तर गुरुवारची सुरुवातच स्वामी सेवेपासूनच सुरू करायचे आणि नवीन वर्ष पण गुरुवारपासूनच चालू होणार आहे. 2026 गुरुवारी हा दिवस सगळ्यांना आनंदाने, सुखाने, समृद्धाने सगळ्यांना जावं ही ही स्वामीचरणी प्रार्थना करते. मी ना आज तुमच्या ना माझा डेली ब्लॉगचं ना रुटीन शेअर करणार आहे. तर नवीन वर्षात आहे ना, तो पहिल्यांदा तुम्हाला दाखवते मी सकाळी उठल्यानंतर काय काय काम करते. तर तेच तुमचं डेली मी सकाळी 5ला उठून दे किंवा 6ला उठून दे किंवा 4ला उठून दे, तर सगळ्यात पहिले माझे हेच रुटीन आहे. आता सकाळी उठलं की गॅसवर पाणी तापवायला ठेवायचं, त्याच्यानंतर एका साईडला पाणी गरम करायला ठेवायचं, तर पियाचं पाणी. तर पियाचं पाणी गरम होईपर्यंत झाडू मारून घ्यायचं किचनचं आणि पॅसेज आहे. पियाचं पाणी गरम झालं की असं पाणी पिऊन घेते एका ठिकाणी बसून. तर चाय पियाची जागा पण आणि पाणी पियाची जागा पण माझी हीच आहे. कम्फर्टेबल वाटते मग इथं. पाणी पिऊन झालं की हे बघा दारापुढे असं पाणी मारून घेते. रांगोळी असली ना तर रांगोळीच्या अगोदर केलं तर मी असं पाणी मारून ठेवते. मग त्याच्यानंतर काय करते, बाहेरचं असं झाडू मारून घेते. हे बघा, हे सगळं असं झाडू मारून घेते आणि सगळं खालीपर्यंत. म्हणून तुम्हाला आज माझं डेली ब्लॉगचं डेली रोज सकाळ उठून माझं हेच काम असतं. सकाळ सकाळ उठल्यानंतर झाडू वगैरे मारायचं तुम्हाला दाखवते असं. आणि ते पाणी उंबरायला मी शिपडते ना, थोडं राहिलेलं असतं ना, ते इथं लादी पुसताना मी असं शिपडून घेते. ते पण तुम्हाला दाखवते. त्याच्यानंतर हे बघा सगळं खालीपर्यंत तेवढं माझा पॅसेज आहे ना तिथपर्यंत झाडू मारते आणि तिकडे झाडू ठेवून देते एका कोपऱ्याला. तर त्याच्यानंतर हे बघा रांगोळीला विस्कटायचं नाही. अंघोळ केल्याशिवाय मी रांगोळीला हात लावत नाही. तर हे बिना अंघोळीचं आहे ना, तर असं पाणी उंबरायला पडलेलं उरलेलं पाणी तर हे पुसून घेते. हे पुसून झाल्यानंतर मग अंघोळ करते, तोपर्यंत पाणी तापते. हे बघा मी अंघोळ करून आली. अंघोळ करून झाल्यानंतर हे बघा गॅस आहे ना, तर रात्रभर ह्याच्यावर ना 12:30 ते 3:30 वाजेपर्यंत ना निगेटिव्ह बसतात असं म्हणतात. तर सकाळी उठल्या की पहिले असं पुसून घेते मी गॅस सगळीकडे. पहिले गॅस पुसून घेते, कारण की अंघोळीच्या अगोदर पुसत नाही मी. अंघोळ करून झालं आणि माझ्याकडे गिझर नाही आहे आणि हीटर पण नाही, त्याच्यासाठी मी गॅसवरच पाणी तापवते. गॅसवर पाणी तापून झालं की अंघोळ करते. अंघोळ करून झाल्यानंतर पहिले असं गॅस पुसून घेते. हे बघा सगळं असं व्यवस्थित गॅस पुसून, म्हणून तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये. अजून ह्याच्यात मी काय काय आहे ना पॉईंट आहे ना तो स्किप केला आहे. जसं किचनचं झाडू असून दे किंवा बाहेरचं. आणि रात्री साबुदाणा भिजवले, कारण की आज ना कार्तिकच्या पप्पाचा उपास आहे, माझा नाही. कार्तिकच्या पप्पाचा उपास आहे म्हणून साबुदाणे भिजवलेत. आणि इथं बघा असं पुसून घेते आणि आज स्वस्तिक काढायचं आहे, त्याच्यासाठी हे पण पुसून घेते. तर असं आणि काय काय पॉईंट ह्याच्यात मी स्किप केलेत. तर झाडू मारायचं वगैरे ते आता अंघोळ करून आली ना त्याच्या अगोदर मी देवघरात गेली. पाया पडले, पाया पडून हळद कुंकू लावून घेतलं स्वतःच्या कपाळी. त्याच्यानंतर झाडू मारलं, मग इथं किचनवर आली. तर एक एक पॉईंट असं मी स्किप केलं आहे. तर ते पण तुम्हाला बघायचं असलं ना पूर्ण डिटेलमध्ये तर नक्की तुमच्यावर शेअर करणार मी. गॅस असं स्वच्छ पुसून घेते. हे बघा तरी जी निगेटिव्ह आहे ना ती बाहेर निघून जाते ना, त्याच्यासाठी पहिले पुसून घेतलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हटलं तर मी गॅसवर काही अंघोळीच्या नंतर काही तापवलं ना, पहिले रद्दी पेपरला तूप लावते, त्याच्यानंतर मग गॅस चालू करते. तर चाय ठेवलं आहे आणि सगळं दूध संपलं आहे माझं. म्हणजे आज सकाळ सकाळ आपण काळं चाय पिऊन बघावं म्हटलं. तर काळं चाय बनवायला ठेवलं मी. त्याच्यात अद्रक टाकलं. हे बघा एक कपभर ना चाय पिऊन घेते मस्तपैकी. जेवायला नाही भेटलं तरी चालेल, पण सकाळ सकाळ मला कपभर चाय तर लागतो. चाय पिते, त्याच्यानंतर दरवाजा पुसून घेते. आणि आता वाजले किती 5:30 पावणे 6 असे काहीतरी वाजले, तरी अंधार आहे. तुम्हाला दाखवते मी. इथं बघा मी स्वच्छ, हा आज नवीन वर्षाची सुरुवात आहे म्हटल्यावर गुरुवार पण आहे. तर दरवाजा माता लक्ष्मीचं स्वागत करायचे म्हणून स्वच्छ असं पुसून घेते. कार्तिकचे पप्पा मग उठले ते पण, तर मला सांगत होते की बाहेरचं पण पुसून घे व्यवस्थित. ते सांगत होते. ते म्हणले मी पुसून घेतलं सकाळीच, कारण की त्यांना आवाज आला ना म्हणून उठून बसले ते. तर त्यांच्याशीच बोलत होती मी. आणि इथं बघा स्वच्छ असं पुसून घेते. हे कार्तिक उठला नाही, कार्तिकचे पप्पाच फक्त उठलेत आणि त्यांना म्हटले आता उठू नका, अजून अंधार आहे बराच, तर झोपा.
तर मी फक्त लाईट अंधार पडला आहे म्हणून लाईट लावलं आहे. ते इथं असं स्वच्छ असं पुसून घेते. दरवाजा तर पुसून झाला आहे आणि आता मी स्वस्तिक काढून घेते. पहिले गॅसची पूजा करून घेते. आणि आज नवीन वर्ष आहे म्हटलं तर आपल्या घरात अन्नधान्याची कधी कमतरता भासू देऊ नको. आणि आपल्या घरात भरभराटीचं असून द्या असं गॅसच्या समोर कपला अन्नपूर्णा स्वरूप स्वस्तिक काढलं आहे ना, त्याला प्रार्थना करायचं. मी तसंच करते. प्रत्येक वेळी स्वस्तिक काढते आणि मग प्रार्थना करते. गॅसची पूजा केली की प्रार्थना करते की माझ्या घरात कधी अन्नधान्याची कधी कमतरता भासून देऊ नको, भरभराटीतच असून दे. अजून असं प्रार्थना करायचं, हात जोडायचं, प्रार्थना करायचं. हे बघा मी पाया पडून घेते. त्या नवीन वर्षाची सुरुवात करायची म्हटल्यावर. आणि मला खूप असं नवीन वर्ष असून दे किंवा सण वगैरे असलं ना, असं खूप म्हणजे आवडतं आणि खूप असं काय म्हणतात ना, आनंदी होते मी खूप. तर त्याच्यानंतर गॅसची पूजा झाली, प्रार्थना वगैरे केली आणि आता इथं बघा दरवाजाला स्वस्तिक वगैरे काढून घेते. पहिले हळदने काढून घेते, मग कुकूने काढून घेते. मला तसं खूप आवडतं. दोन्ही मिश्रित मला आवडत नाही म्हणून मला असं वेगवेगळं केलेलं आवडतं म्हणून मी तसं काढून घेते. तर स्वस्तिक काढून झालं, आता हळदीचं लेपन करून घेते. हे बघा. आणि आज नवीन वर्ष आहे म्हटल्यावर तर आज वेगळंच काहीतरी करायचं. वेगळं म्हणजे आपला मार्गशीर्ष महिन्यात केलं ना तसंच मी करणार आहे आता पण. तर इकडे चौकट अर्धी चौकट आहे ना सारून घेते. परत 2 दिवसानंतर पौर्णिमा आहे. परत सत्यनारायण घालायचे शनिवारी. शुक्रवारी चालू होणार आहे पण ते संध्याकाळी 5:30च्या नंतर चालू होणार आहे. तर पौर्णिमाला सत्यनारायण घालायचं असलं तर शनिवारी घालायचं आहे. परत शनिवारी पण हळदीचं लेपन येणार आहे. तर इथं बघा हळदीचं लेपन खालीपर्यंत थोडं सारून घेतलं आणि रांगोळी काढून घेते. हे बघा छानपैकी रांगोळी काढून घेते. रांगोळीवर हळद कुंकू वाहून घेते. तर माझ्या काल लक्षातच राहिलं नाही फुलं आणायचं. आणि फक्त ते का आपल्या जास्वंदीची फुलं भेटली ना मला, त्याच्यासाठी मी दुकानात गेलीच नाही फुलं आणायला. नाहीतर मी उंबरा मस्त छानपैकी असं सजवलं असतं मी. तर फुलं नाही म्हणून. तर बाकी रांगोळी वगैरे काढून घेते, तुपाचा दिवा लावून घेते आणि त्याच्यानंतर मग धूप दीप अगरबत्ती सगळं ओवाळून घेते, कापूर जाळून घेते. आणि बरं का हे सगळं करताना किती वाजले तुम्हाला ते पण सांगते. कम्प्लिटली 6:30 वाजले. तर माझं ब्रह्ममुहूर्तावर ना देवपूजा झाली. तर मला खूप आनंद वाटते. नवीन वर्षात लवकर देवपूजा झाली तर आनंद वाटते. म्हणजे कधी पण ना सकाळी मेन म्हणजे कसं सकाळी मला वेळ भेटत नाही ना, त्याच्यासाठी मी 8च्या नंतर करते. पण आज ना खूप म्हणजे भारी वाटायला लागले. ब्रह्ममुहूर्तावर माझी देवपूजा झाली म्हटल्यावर खूप छान वाटते. लवकर पण उठली. तर त्याच्यानंतर हे बघा स्वस्तिक काढून घेते उंबऱ्यावर. आणि 8 लक्ष्मी स्वरूप असे छोटे छोटे आहेत ना बिंदू म्हणजे टिळक काढून घेते. हे बघा. तर दर पौर्णिमाला दर गुरुवारी मी असं काढणार, कारण की त्याच्यानेच आपला आनंद पण भेटतो आणि छान पण वाटते. त्याच्यासाठी मी असंच काढणार आहे. चौकट सारवले ना तिथं 5-5 बोटं उठून घेते हळद कुंकूचे. हळद तर लागलीच आहे, फक्त कुंकूने काढून घेते. आणि इथं बघा तुपाचा दिवा लावते आणि भीमशेर कापूर जाळवते आणि इथं बघा ओवाळून घेते. त्याच्यानंतर हे बघा झाली उंबऱ्याची पूजा. आता मी देवघरात येते आणि सगळ्यात पहिले ना स्वच्छ पुसून घेते. स्वस्तिक काढून घेते. स्वस्तिकवर हळद कुंकू अक्षता घालून पाटात ठेवते. आणि नवीन वर्ष आहे म्हटल्यावर मी नवीन वस्त्र हातरणार आहे. ब्लाऊज पीस आणलं आहे मोठा असा 1 मीटर एवढा. तर त्याचे 4 भाग होणार आहे. बरोबर पाटाला बसणार ते असा. ते दुसरं वापरत नाहीत कारण की त्याचं सगळं ना वेल्वेट आहे ना सगळं निघून जाते धुवून खराब होते. त्याच्यासाठी मी आता ठरवलं आहे असं ब्लाऊज पीस आणायचं. नाहीतर असं जाडच्या जाड देवाचं लाल वस्त्र भेटते ते आणायचं, ते बरं पडते. तर मी ठरवलं आहे. आणि हे बघा मी लाल वस्त्र आहे ना आणलेलं परवाच्या दिवशी. तर मी म्हटले आता नवीन वर्ष गुरुवारी तर तेव्हापासूनच चालू करायचं. आणि बाकीचं निर्माला टाकायचं पहिले राहिलेलं आहे. त्याच्यावर तेल सांडलं आहे किंवा धूप दीपचं ते कांडी सांडलं थोडंसं हे झालं आहे ना, त्याच्यासाठी आता ते निर्माला टाकते. नवीन वस्त्र आजपासून हातरून घेते. हे बघा हातरले आणि फोटो वगैरे सगळं पुसलं मस्त छानपैकी असं देवपूजा करून घेणार आहे. ब्रह्ममुहूर्त म्हणजे 3:30 ते 4:30-5 म्हणजे 4 ते 5:30च्या आत देवपूजा झाली की त्याला ब्रह्ममुहूर्तावर म्हणतात ते. तर ब्रह्ममुहूर्तावर पण नाही, पण सकाळ सकाळ माझं देवपूजा झाली आहे ना तर खूप आनंद वाटते आणि भारी पण वाटायला लागले आणि खूपच छान वाटते. पहिल्यांदा असं असं तर मी केलं आहे भरपूर वेळा. तर असं एवढ्या दिवसानंतर मी सकाळ सकाळी देवपूजा करायला लागले तर भारी वाटायला लागले. तर ब्रह्ममुहूर्त म्हणजे 3:30 ते
4:30 हां 4:30 ते 5पर्यंत म्हणतात ते. आणि सकाळचं म्हटलं तर 5 ते 6:30 7पर्यंत सकाळची देवपूजा असते असे. त्याच्यानंतर मग 8:30च्या नंतर कधी पण देवपूजा करतातच ना. तर सकाळची झाली माझी देवपूजा आणि सगळं देव धुवून घेतले बरं का. सगळं एकही देव असं सोडलं नाही. म्हणजे कसं कवड्या वगैरे हे आठवड्यातून एकदा धुतात म्हणजे नवीन वर्ष म्हटलं तर सगळं देव मी तर रोजच धुते तुम्हाला माहितीच आहे. पण आपण कवड्या वगैरे आठवड्यातून 2-3 वेळा धुतात ना. मग आज गुरुवारी पण आहे जसं गुरुवारचे देवपूजा करायचं असते ना तसंच मी देवपूजा करून घेते. तर इथं कवड्या आहेत ना तिथं हळद कुंकू आणि 1 रुपयाचं नाणं आहे त्याच्यावर पण हळद कुंकू वगैरे वाहून घेते. आणि आज ना कुबेर यंत्रावर अभिषेक घालणार आहे. तर दर गुरुवारी पौर्णिमाला कुबेर यंत्रावर ना 1 वेळा ना पुरुष सूक्त म्हणून ना अभिषेक घालायचा. त्याच्यावरच अभिषेक घातला. आता मी स्वामींवर कुबेर यंत्रावर झाले आता स्वामींवर अभिषेक घालणार आहे. मस्तपैकी आता छान असं धुवून घेणार आहे स्वामींना. त्याच्यानंतर उटणं आणि गुलाबजलने ह्याच्याने मस्त चोळून म्हणजे आंघोळ घालणार आहे छानपैकी. त्याच्यानंतर हिना अत्तर मग नवीन वस्त्र वगैरे परिधान करणार आहे. त्याच्या अगोदर हे बघा 1 वेळा स्त्री सूक्त 1 वेळा पुरुष सूक्त नवीन वर्ष आहे म्हणून. तर माझ्याकडे जेवढं जमलं तेवढं मी केलं. 1 वेळा पुरुष सूक्त 1 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचं. आणि इथं बघा अष्टगंध लावलं. त्याच्यानंतर नवीन वस्त्र हे घातलं नाही कधी फेटा पण गुलाबी आत्ताच घातला आहे मीने. तर तो घातला नाही कधी तर म्हणून नवीन वर्षात नवीन वस्त्र परिधान केले मीने स्वामींना. आणि इथं बघा गाय वासरूची मूर्ती पण असं धुवून घेतली आणि आता कलश भरून घेते पाण्याने. आता नारळ वगैरे ठेवून कलश करून घेते. आणि खाऊचे पानं नाही माझ्याकडे त्याच्यामुळे मी तसं नारळ ठेवून करणार आहे. तर उद्या पौर्णिमा आहे ना तर सत्यनारायण घालायचे तर तेव्हा मी घेऊन येणार आहे. तेव्हा मग नारळाला ना पानं ठेवणार आहे. तर इथं बघा नारळाला ना हळद कुंकू लावून घेतलं. मुकुट धुतलं आहे आता स्वच्छ असं पुसून घेते. हे बघा ठेवून घेते. आणि तांदूळ आहे ना त्याच्यावर ठेवून घेते. आणि हे बघा श्री स्वामी समर्थ याचं रांगोळी काढून घेते. आणि जास्वंदाची फुलं आहेत माझ्याकडे तर ते पण सगळी वाहून घेते देवांना. आणि तर रांगोळी सगळी काढली बरं का. तर हळद कुंकू अक्षता वगैरे सगळं लावून घेते. आणि हे बघा जास्वंदाची फुलं माझ्याकडे किती आता वाहून घेते. धूप दीप अगरबत्ती वगैरे सगळं वाळून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर तुपाचा दिवा वगैरे लावून घेणार आहे. हे बघा आणि आजची देवपूजा कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कसं वाटते. तर आता मी धूप दीप सगळं ओवाळून घेते आणि कप धूप पण लावणार आहे. हे बघा आणि 2 कापूर जाळून नवीन वर्ष सुरुवात अशी केली. आणि कशी वाटते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आजची देवपूजा कशी वाटते ते पण सांगा. आणि देवपूजा करून झाली त्याच्यानंतर मी 1 माळ आहे ना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करणार आहे. ते पण तुम्हाला शेअर करते मी. हे बघा हे बघा 1 माळ ना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करणार आहे. तर कार्तिक म्हटलं मी पण करणार आहे. त्यानंतर माझी माळ जप करून झाले की कार्तिकला बसवलं मी पण माळ जप करायला. त्याच्यानंतर त्याला मुजरा करायला सांगितलं पाया पडायला सांगितलं मग जप माळ करायला लागले. हे बघा जपमाळ करते. त्याच्यानंतर आता हे जपमाळ करून झाल्यानंतर आजची देवपूजा तर झाली. नवीन वर्षाचा नवीन व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा.